महत्वाची आपल्यासोबत लातूरमध्ये जे संभाजी ब्रिगेडचे विजयकुमार घाडगे यांना मारहाण झालेली होती ते स्वतः जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खातं देण्यात आलं आणि माणिकराव कोकाटेंचं खातं जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। काय अधिक आपली प्रतिक्रिया याच्यावरती? नाही, अतिशय चुकीचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला आहे। राज्याच्या मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी अतिशय चुकीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। कारण एवढा असंवेदनशील व्यक्ती तुम्ही मंत्रिमंडळात ठेवूच कशी शकता? एवढी शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय चुकीची वक्तव्य, रमी खेळण्याचा त्यांचा डाव, एवढं चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पदावर डबल घेताय म्हणजे काय? असं तुम्ही चुकीच्या लोकांना का पोचताय? हा महाराष्ट्रातल्या जनतेचा, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। आता तर तुम्ही त्यांना क्रीडा मंत्री केलंय, म्हणजे त्यांना खेळण्यात रस आहे म्हणून तुम्ही क्रीडा मंत्री केलंय का? असंच आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना, सगळ्या लोकांना वाटायला लागले। चुकीचे लोक का पोचतायत? दादांना आमचा शब्द आहे, प्रश्न आहे हा की बाबा दादा तुम्ही चुकीच्या लोकांना का पोचताय? खरं म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये जाऊन अजित पवार यांची भेट घेतलेली होती आणि त्यावेळेला माणिकराव कोकाटे असेल किंवा सूरज चव्हाण असेल यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन अजित पवारांनी आपल्याला दिलेलं होतं। आता ही कारवाई करण्यात आली आहे, त्यांचं खाते बदल करण्यात आलेलं आहे। या कारवाईवर तुम्ही समाधान तुमच्याकडे आहे का? तुम्ही व्यक्त कराल का? किंवा या संदर्भात अधिक काही तुम्ही आंदोलन जे आहे ते तीव्र करणार आहात? नाही, एक लक्षात घ्या, आम्ही समाधानी असायचा विषयच नाही। छावा संघटनेसह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की चुकीचा व्यक्ती काढून टाकायच्या पदावरून, अतिशय असंवेदनशील व्यक्ती आहे, तुम्ही काढून टाकण्याच्या ऐवजी त्यांना तुम्ही दुसरं खातं दिलंय। म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही दाखवून दिलंय की आमच्याकडे मेजॉरिटी आहे सरकार म्हणून आणि आम्ही पाहिजे ते निर्णय आम्ही घेऊ शकतो। अतिशय सत्तेचा एवढा गैरवापर, सत्तेचा बसलो म्हणजे काय, तुम्ही चुकीच्या पद्धतीने कसेही कुणी चुकीचे लोक वागले तरी त्यांना पदावर घेणार का? हा प्रश्न आहे। आता आंदोलन करायचा विषय होता, परंतु आता आम्ही एनर्जी वेस्ट करणार नाही त्याच्यामध्ये। फक्त एवढंच आहे की जो कोणी कृषी खात्याचा मंत्री होईल त्याला पहिलं निवेदन ही छावा संघटनेचं राहील, शेतकऱ्यांच्या मागण्याचं राहील। कर्जमुक्तीचा विषय आहे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि पीक विम्याचा विषय आहे, पीक विमा वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे। हे 4 विषय घेऊन आम्ही येणाऱ्या कृषी मंत्र्याला आम्ही भेटणार आहोत।